मित्रांनो, राज्यामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेला आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 15 जुलैपर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहेत। परंतु मित्रांनो, काही महिलांच्या मनामध्ये अजून या ठिकाणी संभ्रम निर्माण होत आहे की या ठिकाणी मुलींना 1500 रुपये महिना मिळणार का, कोणत्या महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत, याची संपूर्ण सविस्तर लाभार्थी पात्रता यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, जो शासन निर्णय सरकारने काढलेला आहे त्या शासन निर्णयानुसार आपण या ठिकाणी 4था पॉईंट पाहतोय। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। हे तर सर्वच महिलांकडे आहे। परंतु मित्रांनो, दुसरा जो पॉईंट आहे, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी दाखवलं आहे की राज्यातील विवाहित ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे अशा महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत। ज्या महिलांचं किंवा मुलींचं लग्न झालेलं नाही अशा मुली किंवा महिला या ठिकाणी पात्र नसणार आहेत। तर मित्रांनो, राज्यातील विवाहित महिला, विधवा असेल किंवा घटस्फोटील अशा महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि जास्तीत कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत हा लाभ घेणाऱ्या महिला पात्र असणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी। तर मित्रांनो, तुमचा संभ्रम दूर झाला असेल। मुलींना या ठिकाणी 1500 रुपये पर महिना मिळणार नाही, कारण मित्रांनो, ज्या मुलींचे किंवा महिलांचे लग्न झालेले आहेत, ज्या महिला किंवा मुली विवाहित आहे अशाच महिलांना या ठिकाणी ही योजना चालू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।